ज्ञानदीप लावू जगी. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते तुकोबर आहेत. कोण आहे तुकोबर आहे? गावडे बाबा, असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एवढंच आहे, अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. अनुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारे तुकोबर आहे. कोण आहे तुकोबर आहे महाराज? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो त्या काळाच्या डोक्यावरती पाय ठेवून सदैव वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकोबर आहे. आणि कोण आहे तुकोबर आहे असा जर कोणी प्रश्न केला तर आमचे डॉक्टर बाबा त्या ठिकाणी सांगत असतात, ऐका, कोण आहे तुकोबर आहे असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एवढंच आहे, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मुकुटामधून पडलेला हिरा म्हणजे तुकोबर आहे. आणि त्यांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे मागणी मागतात. बाबा, आता मला एक प्रश्न करायचा आहे, या कलियुगात असा माणूसच नाही का तो काही मागत नाही. आई, तुम्ही सर्वजण या ठिकाणी या दरबारामध्ये येऊन बसलाय किंवा रोकडेश्वरांच्या दरबारामध्ये जाऊन बसताय. कुणाची 20 वर्ष झालं असेल, कुणाची 30 झाली असेल, 50, 60, 70, 100 वर्षापर्यंतची माणसं इथं असते. पण अजून तुम्ही काही मागितलंच नाही असं कुणी इथं आहे का? असेल तर हात वर करा, मी त्याला माझा आजचं बक्षीस त्याला देऊन टाकतो. आहे का असं कुणी? असं माणूस नाही बाबा. तुमचं किती वय झालं आता? 70 झालं. अजून काहीच नाही मागितलं का? संसार करतायत का? संसार करतायत. बाबा, संसारिक माणूस आहे या जगाच्या पाठीवर. तुम्ही करतायत काय? नवल आहे, मी सुद्धा करतो ना. असा माणूसच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही का त्याने काही मागितलं नाही. संसारिक माणसं मागून मागून काय मागत असतात त्याचं उत्तर आहे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, पैसा, सत्ता, संपत्ती. काही ना काही देवाकडे मागतच असतो तुम्ही. माणसाचा गुणधर्मच आहे मागणं. पटलं ना तुम्हाला? माणसाचा गुणधर्मच आहे मागणं. जे मागत नाही त्याला संत असं म्हणतात. ऐकतात ना तुम्ही? जे मागत नाही त्यांना संत असं म्हणतात, आणि जे संत मागतात त्यांना संत असं म्हणताच येणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण सोडण्यापेक्षा अखिल संत महात्म्यांचं उदाहरण पहा. प्रत्येक जण देवाच्या दरबारामध्ये जाऊन काहीतरी मागतोय, पण त्यांचं मागणं विलक्षण आहे. संत महात्म्यांचं मागणं हेच आहे, काय? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करत जा. मौली ज्ञानेश्वर महाराज की. असं केल्यावर काय होईल माहिती का? 9 ते 11चं कीर्तन आहे ना आपलं. कोणाला झोप नाही येणार, आणि कदाचित एखाद्याला झोप आलीच तर देवाचं नामस्मरण चिंतन केल्याच्या नंतर ती झोप निघून जाईल बाबा.
असं मधी मधी ज्यावेळेला मोठ्या प्रेमाने जय घोष कराल त्यावेळेला उंच हात करायचे सर्वांनी. संत महात्मे काय मागतात, काय मागण्याकरिता संत महात्मे आले? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. या जगाच्या कल्याणाकरिता संत महात्मे आले. स्वतःचा विचार करत असताना या जगाचाही ज्यांनी विचार केला, स्वतःकरिता काही न मागता या जगाच्या कल्याणाकरिता ज्यांनी त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत केलं ते म्हणजे संत महात्मे. आणि आज त्याच जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. ते जगद्गुरु तुकोबऱ्या देवाकडे काय मागतात आणि आपण काय मागितलं पाहिजे? आपण प्रत्येक जण मागत असतो बाबा संसारात. प्रत्येकाची मागण्याची भिन्नता वेगळी आहे. कोण पैसा मागत असेल, कोण सत्ता मागत असेल, कोण संपत्ती मागत असेल, कोण खुर्चीसाठी देवाकडे जात असेल बाबा. पण वाक्य खूप महत्वाचं आहे. देवाकडे मिळून, देवाकडे जाऊन काही मिळणारी गोष्ट जे आपण मागतो ते देवाच्या मंदिरात जाऊन मिळणारी नाही. वाक्य ऐकतात ना तुम्ही? पैसा, सत्ता किंवा संपत्ती हे देवाच्या मंदिरात जाऊन मिळणारी गोष्ट नाही. ती तुमच्या आमच्या प्रारब्धात असावी लागते. प्रारब्धीसी जोडे, प्रारब्धीसी वाढे, अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. पैसा, सत्ता, संपत्ती देवाकडे मागून मिळणारी गोष्ट नाही. किंवा मागण्याकरिता देवाच्या मंदिरात जात जाऊ नका. त्याने सुंदर शरीर दिलंय म्हणून मंदिरामध्ये जात जा बाबा. दिलंय ना त्याने सुंदर शरीर. काय काय दिलंय? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जे तू तोडशी नारायण, नासे जीव पण भवरो, काय काय दिले देवानं? हात दिलेत तुम्हा आम्हाला देवानं. हात कशा करिता दिलेत? लोकांची बांध कोरायला. कशाला दिलेत? टाळी वाजवावी, गुढी उभारावी. हात कशा करिता दिलेत माऊल्या हो? टाळी वाजवण्याकरिता दिलेत ना. म्हणून या हाताने टाळी वाजवली पाहिजे. या हातानं सप्ताकरिता अन्नदान दिलं पाहिजे. या हातानं जेवलेल्या पंक्ती वाटल्या पाहिजे किंवा गेल्याच्या नंतर त्या पंतरवळ्या उचलल्या पाहिजे. याच्याकरिता हात दिलेत किंवा दान करण्याकरिता दिलेत. पाय कशाकरिता दिलेत? तिकडं जाण्याकरिता. कशाकरिता? वारीला जाण्याकरिता. आमचे बाबा म्हटले जायचे का तुम्ही? गेलेत का वारीला? असं म्हटलं जातं ना एक ठिकाणी. चला हो पंढरीला जाऊ, चला हो पंढरीला जाऊ, जीवाच्या जीव लगावा, जीवाच्या जीव लगावा, जीवाच्या जीव लगावा. पंढरपूरला जायला तुकोबरा ठिकाणी महाराज संत महात्मे सांगत असतात. असं काय पंढरपूरला? पंढरपूरला गेल्याच्या नंतर जगाचा मालक आहे तिथं. काय होईल तिथं गेल्यानंतर? होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, हो
सांगू सुखाची या गोष्टी होतील संता चिया भेटी सांगू सुखा चिया गोष्टी चला हो चला हो चला चला हो पंढरीला जाऊ जीवाचा जीव लगा पाहू. आमच्या पिटीवाल्या बाबांसाठी टाळी वाजवा एकदा. वा अगदी गोड आहे बरं. ही जुनी माणसंच गोड आहे. ऐकतात ना तुम्ही. पंढरपूरला जायचंय महाराज. पण काय पंढरपूरला वाक्य ऐकतात ना तुम्ही सर्वजण. बाबाच गोड आहे त्यात काय नवल आहे. बाबांची पेटी वाजवणं लई गोड आहे. बाबा दिसायलाही गोडच आहे. वा ऐका काय महाराज पंढरपूरला असा जर तुम्ही प्रश्न केला. मुंबईला राहणारे पुण्याला राहणारे आधी करून बाकीच्या ठिकाणी राहणारे सर्व ग्रामस्थ मंडळी आज एकत्रित आहेत. काय महाराज पंढरपूरला आपल्या जीवनाचं सार्थक तेव्हाच महाराज ज्या दिवशी आपण पंढरपूरला जाऊ त्या दिवशी. घ्या त्यासाठी पुरावा. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. माऊली तुम्ही गेले का पंढरपूरला. कोण कोण गेला हात वर करा बरं एकदा. अजून निम्मी माणसं पंढरपूरला नाही गेले बरं का मेजर साहेब. बरं का दादा. अजून निम्मी माणसं पंढरपूरला वारकरी मंडळी गेले नाही. या मधल्या माऊल्या तुम्ही गेलेच नाही का पंढरपूरला. इकडं पहा माझ्याकडं. त्या मागच्या नाही गेल्या. तुम्ही नाही गेले अजून. मी जर परत आलो ना इकडं या भागात तर मी तुमचा जरूर उल्लेख करील बरं. तुम्ही गेलेच नाही का पंढरपूरला. बाबा हे अजून पंढरपूरलाच नाही गेले. नाही गेले तुम्ही अजून. मग आता जाण्याच्या आधी एकदा जाऊन या. थोडं वाईट बोललो का मी. सत्य बोललो ना मी. जाण्याच्या आधी एकदा पंढरपूरला जाऊन या. तुमच्या शेजारणीची शपथ आहे तुम्हाला. वा आता तर जातीलच. शेजारणीचं त्यांचं लई चांगलं असतंय. एक बारूड खूप गोड आहे बाबा. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया 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 बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं हात ताली उदी हात करा. मला पंढरीला बया बया बया. मला पंढरीला नेलं ग बया बया बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. नेलं ग बया. वा 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 वा. वाजवा टाळी एकदा जोरदार. गाणं नाही बरं हे. ऐकतात का तुम्ही. गाणं नाही हे भारूड आहे. ऐकणारी मंडळी एखादी म्हणतील हे गाणं म्हटलं का काय. गाणं नाही म्हणत बाबा. हे भारूड आहे.
तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं सार्थक तेव्हाच आहे ज्या दिवशी पंढरपूरला जाल त्या दिवशी. साहेब असं काय पंढरपूरला? साईबाबांना गेल्याच्या नंतर चालायचं नाही का? जा साईबाबांकडे. काशीला गेल्याच्या नंतर, प्रयागला गेल्याच्या नंतर चालायचं नाही का महाराज? जा ना तिथे. पण ऐकतात का तुम्ही? त्या महाकुंभाच्या त्या ठिकाणी स्नान करीत जा. काशीला जा, मथुरेला जा, कुठं जायचं तिथं जा. पण अवघ्या महाराष्ट्रातली तीर्थ एकाच ठिकाणी वास करतात, त्याचं नाव पंढरपूर आहे. आता वाजवली ना तुम्ही टाळी, त्याच्यासाठी मी पुरावा देतो, तसा लय मी प्रामाणिक आहे. ऐका बाबा, अवघीच तीर्थ हे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अरे चंद्रभागेचं डोळ्याने दर्शन जरी घेतलं तरी सगळ्या तीर्थांना गेल्याचं पुण्य एक पंढरपूरला गेल्याच्या नंतर मिळते. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर हात दिलेत ना, पाय दिले असल तर आहे तोपर्यंत एकदा रस्त्यात
दगडावल्याच्या जवळ गेले, त्या दुकानदाराच्या जवळ गेले आणि सांगितलं, दादा केवढ्याला दिला हा दगड? घेतला ना आपल्या पडशीमध्ये ठेवला. ऐका, खूप महत्वाचं आहे. पडशीमध्ये ठेवला आणि माघारी आले आणि 1 महिनाभर त्या दगडावरती आपलं काम केलं बाबा. आणि पुढच्या वारीकरिता माघारी पंढरपूरला निघाले. न चुकता वारी करणारे आमचे सेना महाराज होते. पंढरपूरला गेल्याच्या नंतर स्नान केलं आणि माघारी पाऊल टाकला आणि देवाच्या गाभाऱ्याकडे निघाले. आणि गाभाऱ्याकडे निघाल्याच्या नंतर तेवढ्यात नामदेव महाराजांनी पाहिलं बाबा. आणि नामदेव महाराजांनी पाहिल्याबरोबर सेना महाराजांना एक प्रश्न केला, सेना महाराज मागच्या वारीला नव्हता? ऐकतात ना तुम्ही? नामदेव महाराजांनी विचारला प्रश्न, सेना महाराज तुम्ही मागच्या वारीला दिसला नाही, कुठं गेला होता? असा प्रश्न केल्याबरोबर सेना महाराजांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी प्रश्न पडू लागला, माझ्या वाडवडिलापासून वारी चुकू दिली नाही आणि हे म्हणता मागच्या वारीला नव्हता, असं कसं शक्य? नामदेव महाराज न चुकता वारी करणारे त्या ठिकाणी वाडवडिलांपासून परंपरा आहे, असं कसं म्हणता तुम्ही मागच्या वारीला नव्हता? नामदेव महाराज परत म्हणायचे, तुम्ही मागच्या वारीला नव्हतेच बाबा. ते वाद विकोपाला गेला आणि देवापर्यंत तो वाद जाऊन पोहोचला. नामदेव महाराज आणि सेना महाराज देवाच्या समोर उभे आहेत. ऐका, आणि देवाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी सेना महाराजांना बोलायला सुरुवात केली, नव्हता तुम्ही मागच्या वारीला? त्याला जगाचा मालक बोलत होता, सेना महाराज. नामदेव महाराज म्हणतात ते बरोबर आहे. काय बरोबर आहे? तुम्ही मागच्या वारीला आला नव्हता. न चुकता वारी करणारे सेना महाराज देवाकडे पाहिलं, सांगितलं, देवा असं कसं होईल? वाडवडिलापासून कधी वारी चुकू दिली नाही आणि तुम्ही म्हणता मागच्या वारीला नव्हता. त्याला जगाचा मालक बोलत होता, सेना महाराज तुम्ही मागच्या वारीला आलता पण वारीला नव्हता आला, दगड देण्याकरिता आला होता. ऐकतात ना तुम्ही? असा शब्द जगाच्या मालकाच्या मुखातून बाहेर पडल्याबरोबर सेना महाराजांच्या लक्षात आलं, एका दगडामुळे आपली वारी सफल नाही झाली. दर्शन घेतलं, माघारी पाऊल टाकलं. गाभाऱ्यातून माघारी पाऊल टाकल्याबरोबर माघारी निघाले, पण डोक्यामध्ये एवढाच विचार आहे का दगडामुळे आपली वारी सफल झाली नाही. आले घरी, जो दगड आणला होता तो पडशीमध्ये ठेवला आणि पुढच्या महिन्याच्या वारीकरिता निघाले. दगड आल्याबरोबर त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून दिला, स्नान केलं आणि देवासमोर जाऊन उभे राहिले. आणि देवाशी संवाद करताना सेना महाराजांचा प्रश्न आहे, देवा झाली का वारी सफल? आता झाली का वारी सफल म्हटल्याबरोबर जगाच्या मालकाने प्रति उत्तर केलं, सेना महाराज मागची तर झाली नाही पण ही सुद्धा नाही झाली. का? मागची दगड घेऊन जाण्यात वजाबाकी आहे आणि ही आणून टाकण्यात वजाबाकी आहे. ऐका, जीवन जगात तसं नाही का दगडामुळे जर वारी सफल होत नसत तर आपण काय काय देवाच्या मंदिरात जाऊन मागून 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 माघारी येतोय. कोण काय मागत असेल जास्त त्यालाच माहिती आहे. काही लोक चांगलीच मागणारी नाही बाबा, इथं देवाकडे वाईट मागणारी लोक आहेतच आहे. आणि या कलियुगात मेजर साहेब अशी माणसं तर भरपूर आहेत. आज या कलियुगात तरी लोक स्वतःच्या दुःखाने जेवढी दुःखी नाही ना तेवढी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी. याच्यावर तुमचं मत काय आहे? सत्यच आहे. जेवढी लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही तेवढी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. का? जे तुमच्या आमच्या प्रारब्धात लिहून ठेवल्या ती गोष्ट होणारच आहे ना. माऊली ज्ञानोबऱ्यांचा शब्द आहे, का ललाटीचे लिहिले बाबा. सटवीने घातलेलं अक्षर देवाधिकाला चुकलं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे? पण सुंदर असं शरीर मिळालं ना, मागण्याकरिता देवाच्या कधीच मंदिरात जात जाऊ नका. मागण्याकरिता जर देवाच्या मंदिरात गेला तर जन्माला आलाय काय आणि परत गेलाय काय असं म्हटलं जातं ना. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला.
देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला 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 उठा उठा जागा पाठी भय आले उठा उठा जागा पाठी भय आले आता मेला बंदा ताली ताली आजाही गेला आणि पंजाही गेला आपला बाबा. आता आपलाही नंबर आलाय दादा, थोडा आवाज द्या आता. वा, आजाही गेला पंजाही गेला ना आता आपलाही नंबर आलाय. तसं जगद्गुरु तुकोबऱ्यांचं नव्हतं बाबा. वडील बोल्लोबा ना आई कनकाई माता. ऐकणारी मंडळीलाही शाबूत आहे का. वाड वडिलापासून परंपरा होती काही देवाकडं मागायचं नाही. न चुकता पंढरपूरची वारी करणारे बोल्लोबा आणि माता कनकाई माता. अनेक वेळचा प्रसंग असा, ज्यावेळेला वारी करिता निघाले त्यावेळेला वारी करिता जात असताना कनकाई मातेने हट्ट धरला, ऐका आता मलाही तुमच्या बरोबर वारीला यायचं. अशा काही माऊल्या असतात बाबा. असं म्हटलं जातं बाल हट्ट आणि स्त्री हट्ट. काय करावं लागतोय की तुम्हाला चांगलं माहिती. तुम्ही उत्तर दिलं म्हटल्यावर मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा पुरावा घेऊन बोलतोय. महाराज मागे वा महाराज, आज तुमचं दर्शन आम्हाला झालं. बाल हट्ट आणि स्त्री हट्ट हे त्या ठिकाणी काय केलं, बोल्लोबांनी सांगायला सुरुवात केली, यायचे ना तुम्हाला या, पण देवाकडे गेल्याच्या नंतर काही मागायचं नाही. तुम्ही लय मागत असाल, इकडे लक्ष द्या. बोल्लोबांनी बोलायला सुरुवात केली, माझ्या बरोबर जर यायचं असेल तुला तर देवाकडे काही मागायचं नाही. कारण वाडवडिलाची परंपरा होती, देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर काही मागायचं नाही असं म्हटल्याबरोबर कनकाई मातेनं प्रत्युत्तर केलं, ऐका. कनकाई मातेनं सांगितलं, मी तुमच्या बरोबर येईल पण देवाकडे काहीच मागणार नाही. पंढरपूर पर्यंत आले, वेळ कमी होता ना आपल्याकडं. पंढरपूर पर्यंत आले, दर्शन बायनेर बारीला त्या ठिकाणी लाईनीला उभं राहिले. बोल्लोबांनी दर्शन घेतलं, गाभाऱ्याच्या बाहेर पाऊल टाकला. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. आणि बाहेर पाऊल टाकल्याबरोबर कनकाई माता आतमध्ये गेल्या आणि देवाकडं पाहिलं. दर्शनाकरिता खाली वाकल्याबरोबर जगाच्या मालकानं तोंडावरचं नैराश्य पाहिलं. त्याला कळतंय आपलं कोण सुखी आहे, कोण दुःखी, कोण काय करतो. तो एकच असा आहे, चतुरा तो शिरोमणी. तो चतुर आहे किंवा जाणवणी अंतर वर्ततैसे. महाराज, कोण काय करतोय आणि कोण काय नाही करत हे त्याला माहिती आहे. सप्ताह बंद पाडायला कोण कोण कारणीभूत हे त्याने लिहून ठेवलंय. फक्त तुम्हाला वरती गेल्यावर कळलं, इथं नाही कळायचं. ऐकतात का तुम्ही. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. ऐका तरुणांनो, तुम्ही करत ना. वाक्य खूप महत्वाचं आहे. चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रोडला गतिरोधक मेजर साहेब जरूर असतातच. असतात ना बाबा. चांगल्या माणसाला विरोधक आज हे मेजर पर्यंत जाऊन पोहोचलेत. नवे नवे आमच्या भास्कर भाऊंनी मला मागच्या महिन्यात त्यांच्या मेन साहेबापर्यंत नेलं, पण तिथपर्यंत नेईपर्यंत मलाच घाम फुटला. मी त्या ठिकाणी असं धोतर बितर या ठिकाणी घालून तिथपर्यंत गेलो, पण तिथपर्यंत जाईपर्यंत मलाच घाम फुटला. तिथपर्यंत जाण्याकरिता किती कष्ट आहेत त्यांना सोडा, ह्या बाकीच्या मंडळींना विचारा. पाखवात शिकण्याकरिता किती कष्ट हे त्यांना विचारा. गायन करण्याकरिता किती कष्ट हे त्यांना विचारा. आणि सप्ताह करण्याकरिता किती कष्ट हे जे करतात त्यांना विचारा. बाकीच्यांना काय करायचं. आपण झालं का निघणार आहे मागून, पण करत राहा. नाहीच कुणाचं चांगलं करता आलं तर करूच नका, पण वाईट तरी कुणाचं करू नका.
भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत कर. अरे नाही, एखाद्याला चांगला रस्ता दाखवता आला तर नाही, दाखवला तर काय हरकत नाही, पण त्याचा हात धरून जर विधीचा रस्ता तुम्ही दाखवत असाल तर कोणीही जन्म घेतला तरी ते पाप फिटू शकत नाही. म्हणून एक वाक्य मी जबाबदारीने बोललो होतो, चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रोडला गतिरोधक हे नेहमीच असतात. विरोधक आले म्हणजे आपलं काम बंद ठेवायचं नाही दादा. रस्त्यात गतिरोधक आला म्हणजे रस्ता सोडून बाजूने जायचं नाही. भुंकणारे कुत्रे असतातच, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपलं काम प्रामाणिकपणाने करायचं असतं. आपला हिशोब नंतर देईल देव, त्यावेळेला तरी देईल. वा, बाबांनी त्या ठिकाणी आपलं कर्म करत राहा, त्याचं फळ जगाचा मालक देणार आहे. ज्यावेळेला गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला, वाक्य खूप महत्वाचं आहे, आणि जगाच्या मालकाने नैराश्य पाहिलं, त्याला कळतंय हे तो जगाचा मालक त्याच्याकरिता तर तिथं बसलाय. तोंडावरती नैराश्य पाहिल्याबरोबर मुखातून जगाच्या मालकाच्या उत्तर निघालं. काय झालं? तोंडावरती नैराश्य दिसतंय, त्यावेळेला कानावरती शब्द ऐकायला येत होता, देवाकडे गेल्यानंतर काही मागायचं नाही. ऐकतात ना तुम्ही? या माऊल्यांचा गुणधर्मच तो आहे. विठ्ठलवाडीत जर एखादीला कळालं ना याची पोर पळून गेली म्हणे, ती पळव्यापर्यंत जाईपर्यंत बिना फोनचं तिथपर्यंत जाते बाबा. हे माऊल्यांना शाप आहे, त्यांच्या पोटात काही राहत नाही. बरोबर आहे का? बरोबर असं आहे. ऐका, जगाच्या मालकाने विचारावं झालं काय, त्यावेळेला कनकाई मातेंच्या मुखातून एक वाक्य निघालं, काहीच नाही, अजून पूस उजवली नाही. एवढा मुखातून वाक्य निघाल्याबरोबर जगाच्या मालकानं त्या ठिकाणी बोलावं, जा तुम्हाला पुत्र संतान होईल. कानावरती शब्द ऐकला आणि गाभाऱ्यातून बाहेर पाऊल टाकल्याबरोबर बोल्लोबांनी पाहिलं आणि आई प्रति उत्तर केलं. एवढा वेळ काय झालं? एवढा वेळ आतमध्ये होता. कनकाई मातेनं बोलायला सुरुवात केली. काय नाही, जगाचा मालक माझ्यासोबत बोलला. बाबा तुमच्या सोबत बोलला का कधी? 23 वर्ष झालं ना. बोललच कसा? बोलवणाराही तसाच पाहिजे, माझ्या नामदेव महाराजासारखा. आपण देवाला काय दाखवतो? नैवेद्य दाखवतो का निवाद? निवाद दाखवतो ना. तो खाईलच कसा? खाऊ घालणारा माझ्या नामदेव महाराजासारखा पाहिजे ना बाबा. नामदेव महाराजांचा काय अधिकार? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. काय नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. त्या अक्षराला बोल्लोबांनी बोलायला सुरुवात केला. झालं काय? त्यावेळेला कनकाई मातेने बोलायला सुरुवात केली. काय नाही, देव माझ्यासोबत बोलला. काय बोलला देव? तुमच्या तोंडावरती नैराश्य दिसतंय म्हणे. काय झालं? मग तुम्ही काय सांगितलं? आम्ही सांगितलं का अजून कूस उजवली नाही. मग जगाचा मालक काय म्हटला? जगाच्या मालक त्या ठिकाणी एकच म्हटला, काय नाही, तुम्हाला पुत्र संतान होईल. असा शब्द जेव्हा मुखातून बाहेर पडला तेव्हा बोल्लोबांचा शब्द ऐका. आता परत तू देवाकडे जा. बरं का माऊली महाराज, आता परत देवाकडे जा. देवाला सांगा, म्हणावा तुम्हाला जर पुत्र द्यायचाच असेल तर असा पुत्र दे. पुत्र दे ऐसा गुंडा तिन्ही लोके जैना, जगा तिन्ही लोके जैना, बोल्लोबांचे शब्द तुम्ही देवाकडे जा परत आणि देवाला जाऊन सांगा, तुम्हाला जर मुलगा द्यायचाच असेल तर असा द्या. कसा? ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. आणि त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जन्म आहे. जशी वाडवडिलांची परंपरा होती तशी तुकोबऱ्यांनी परंपरा चुकू दिली नाही बाबा. न चुकता पंढरपूरला जात होते. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा,
किंवा काही मागणे हे अमानुषित वडिलाची रीत जाणत असो. जगाच्या मालकासमोर जगद्गुरु तुकोबाराय जाऊन उभे राहिले आणि त्याला जगाच्या मालकानं तुकोबारायशी बोलावं, तुकोबा आता काहीतरी तुम्हाला मागावंच लागेल. ऐकतात का तुम्ही सर्वजण? काहीतरी मागावं लागेल म्हटल्याबरोबर जगाच्या मालकासमोर तुकोबाराय म्हणत होते, देवा मला काहीच नको आता. बरं का महाराज, काहीच नको म्हटल्याबरोबर जगाच्या मालकानं परत बोलावं, तुकोबा काहीतरी तुम्हाला मागावंच लागेल. मागावंच म्हटल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, देवा तुला जर द्यायचंच असेल तर हे दान दे. काय अभंगाचं हे दान देगा देवा. वा वा वा. हे दान देगा देवा. तुला द्यायचंच असेल तर हे दान दे. काय हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. देवा तुला द्यायचंच असेल तर तुझा विसर पडू देऊ नको. आता मागत असताना तुम्ही सुद्धा हेच मागा. काय मागा? देवा तुझा विसरण व्हावा. एकदा त्याला मागितलं तर बाबा बाकी काही मागण्याचीच गरज नाही. ऐकतात ना तुम्ही? तुम्हाला सुख जर पाहिजे असेल तर फक्त त्याला मागा. तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल तर फक्त त्याला मागा. तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर फक्त त्यालाच मागा. आणि तुम्हाला धनदौलत किंवा सत्ता संपत्ती पाहिजे असेल तर त्यालाच मागा किंवा त्याच्या चरणाजवळ सुख आणि समाधान आहे. तुझे पायी सुख म्हणून फक्त त्याला मागा. का? आता मी तुम्हाला एक दिवस कीर्तनामध्ये विचारलं, बाबा आपल्या नगर जवळ निंबळक नावाचं गाव आहे, तिथं कीर्तनात विचारलं, म्हटलं दादा तुमच्या गावातला सुखी कोण आहे रे? आता मी तो बाबुर्डीकर तुम्हाला विचारतो, दादा असा जर मी प्रश्न केला तर या ठिकाणी या गावातलं सुखी कोण आहे, तर मेजर बाबा एखाद्याचं उत्तर असं येईल म्हणे, महाराज 40 लाखाची गाडी त्याला फिरायला आहे, बापानं कोट्यावधीची प्रॉपर्टी कमवून ठेवली महाराज, त्याला करोड रुपयाची स्टेट आहे, मुंबई पुण्याला मोठमोठाले त्या ठिकाणी टावरचे टावर त्यांचे, कोट्यावधीची स्टेट आहे महाराज, काहीच करायची गरज नाही. एसटी शिवाय हा पोरगा बाहेर फिरत सुद्धा नाही, लय सुखी होतो आमच्या गावातला. एखाद्याचं उत्तर जर असं येत असेल तर साप चुकीचं उत्तर आहे महाराज. ज्याच्याकडे 40 लाखाची गाडी, ज्याच्याकडे कोट्यावधीचा बंगला, पैसा, सत्ता, संपत्ती आहे, तो कलियुगातला सुखी म्हणताच येणार नाही. ऐकतात ना तुम्ही? मग कोण सुखी महाराज? या कलियुगात तरी आई ज्याचं शरीर निरोगी आहे, ऐकतात ना तुम्ही, आणि ज्याचं आरोग्य निरोगी, तो कलियुगातला एकमेव श्रीमंत व्यक्ती असं म्हणतो महाराज. उत्तर देतो ऐका. 40 लाखाची गाडी फिरायला आहे, पण मूळव्याधाचा त्रास आहे, अर्धा तासाच्या पुढे बसता येत नाही, सुखी म्हणावं का? बोला तुम्ही. कोटीचा बंगला आहे शेठ साहेब, कोटीचा बंगला आहे, पण एकही मुलगा नाही. पत्नी या जिन्याने वरती चढली का पतिदेव ह्या जिन्याने खाली उतरतोय. सकाळी एक झोपेची गोळी खातो आणि संध्याकाळी एक झोपेची गोळी खातो, सुखी म्हणावं का? नाही ना. घरी साखरेचा कारखाना आहे, पण डॉक्टरांनी सांगितलं चहाच्या कपाकडे सुद्धा पाहू नका सिस्टीम वाले दादा,
नाहीतर शुगर वाढेल बरं तुमची. सुखी म्हणावं का? या जगाच्या पाठीवर सुखी तोच आहे ज्याचं शरीर निरोगी आहे, ज्याचं आरोग्य निरोगी आहे. म्हणून आपलं आरोग्य निरोगी आणि शरीर निरोगी ठेवत असताना अखंड देवाचं नामस्मरण चिंतन करा. काय करा? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. एवढं जीवनामध्ये करा आणि त्याचं नामस्मरण चिंतन करा. अखंड जया तुझी प्रती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती. बाबा काहीच नाही मागायचं, फक्त त्याला मागायचंय. तो आहे ना. जंबुया दीपा माझी एक पंढरपूर गाव, अरे धर्माचे नगर दे का, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, आई भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. फक्त त्याला मागा. आणि त्याला मागितल्याच्या नंतर महाराज काय होईल? जे जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या जीवनात झालं ना तसं आपल्या जीवनात होईल. पण त्याच्यासाठी काय करा? त्याला मागा आणि त्याचंच गुणगान आपल्या मुखाने गा. महाराज म्हणा ना, गुण गाईन आवडी, वा वा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन गुण गाईन आवडी, गुण गाईन वा वा. ताली ताली. हो गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. गुण गाईन हेची माझी गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन काय मागायचं देवाकडं? देवा तुझा विसर होऊ देऊ नको आणि एक तुझं अखंड नामस्मरण आमच्या मुखामध्ये येऊ दे. फक्त एवढं मागायचं देवाकडं. आता हे कोण मागायला बसले महाराज? आता माणसं तशी राहिली नाही जे पूर्वीच्या काळी होती. छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो, निरोपाच्या दिशेने जातो ऐका. राजांच्या सोबतीला एक माणूस होता, त्याचं नाव आजही पण रायगडावर गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसतंय, त्याचं नाव हिरोजी इंदोलकर. ऐकतात ना तुम्ही? राजधानीसाठी जागा शोधत असताना त्या ठिकाणी रायगड म्हणून त्या ठिकाणी जागा स्थापित केली. बाकी खूप महत्वाचं आहे बाबा. आणि राजधानीकरिता रायगडावरती ज्यावेळेला गेले ना, रायगडावरती गेल्याबरोबर एक मुखातून वाक्य निघालं, राजधानीसाठी ही जागा योग्य आहे, पण पटलेला गड आहे, विखुरलेला गड आहे, आता करायचं काय? राजांच्या मुखातून एकच वाक्य निघालं, राजधानीसाठी हीच जागा योग्य आहे, पण या गडाचं काम पूर्ण कोण करील? तर एक मावळा उठून उभा राहिला, त्याचं नाव आहे हिरोजी इंदोलकर. उठून उभा राहायला सांगितलं, राजा या गडाचं काम मी पूर्ण करील, असा शब्द मुखातून बाहेर पडला. राजांच्या हातामध्ये काही खंडणी होती, ती तशीच त्या ठिकाणी हिरोजी इंदोलकराच्या हातात टेकवली. हिरोजी हे काम तू पूर्ण कर.
मागणी कशी असली पाहिजे ऐका. हिरोजी हे काम तू पूर्ण करा असा शब्द मुखातून बाहेर पडला. राजे निघून गेले. गडावरती काम चालू झालं. काही दिवस लुटून गेले. अर्ध्यावरती काम आलं आणि अर्ध्यावरती काम आल्याबरोबर राजांनी दिलेली खंडणी संपून गेली. आता करायचं काय. त्याला आई त्या हिरोजी इंदोरकरांनी मागचा पुढचा विचार केला नाही. या रयतेसाठी, या स्वराज्याकरिता स्वतःच घरदार विकलं, स्वतःचा संसार विकला, त्यातून आलेला पैसा या स्वराज्याकरिता कामाला लावला. राज जगायचं तरी या महाराष्ट्राच्या मातीकरिता आणि मरायचं तरी या महाराष्ट्राच्या मातीकरिता. काय जगणं होतं माझ्या मावळ्यांचं. गड बांधून पूर्ण झाला. बांधून पूर्ण झाल्याबरोबर राजांना त्या ठिकाणी आव्हान दिलं. राजा, रायगडाचं काम पूर्ण झालंय, तुम्ही पाहण्याकरिता या. राजांनी पहिलं पाऊल टाकलं. चालत चालत वरतीपर्यंत गेले. डोळ्यांना पाहिलं तर एवढा मनमोहक काम पूर्ण झालेलं पाहिल्याबरोबर आनंदही तेवढाच झाला. आणि एक मनात प्रश्न आला, मी दिलेल्या खंडणीत एवढं काम पूर्ण होऊ शकत नाही. मग हिरोजीला समोर पुढे बोलवलं. सांगितलं, हिरोजी मला माहितीये मी दिलेल्या पैशात एवढं काम पूर्ण होऊ शकत नाही. ऐक, तुला काय पाहिजे ना ते माग, मी आज देण्यासाठी तयार आहे. देणारा छत्रपती शिवाजी राजा होता. काय दिलं नसतं बाबा. देणारा राजा होता. राजाच्या मुखातून वाक्य निघालं, हिरोजी आज काय पाहिजे ते माग, मी देण्यासाठी तयार आहे. हिरोजीच्या मुखातून वाक्य निघालं, राज एवढी सेवा करण्याकरिता मिळाली, याच्यापेक्षा बाकी दुसरं काही नको. छत्रपती शिवाजी राजांचा शब्द होता, हिरोजी तुला काहीतरी मागावंच लागल. तुला हिरोजी इंदोरकरांनी दिलेलं उत्तर, राजा तुम्हाला जर द्यायचंच असेल तर एक द्या. काय? त्या रायरेश्वराच्या मंदिराकडे तुम्ही जाल ना राज, फक्त गेल्याच्या नंतर एका पायरीवरती माझं नाव कोरायची परवानगी द्या राज, बाकी दुसरं काहीच नको. काही मागणी होती. राजांनी प्रत्युत्तर केलं, हिरोजी अरे पैसा मागितला तरी मी पैसा द्यायला तयार आहे. धनदौलत, सत्ता, संपत्ती काय पाहिजे ते माग, मी देण्यासाठी तयार आहे. हे कशापायी मागवतोय? हिरोजी इंदोरकरांनी दिलेलं उत्तर आहे, राज मी जाईल ना, पण मी गेल्याच्या नंतर तुम्ही जर या रायरेश्वरांच्या दर्शनाकरिता आला ना, तुमच्या पायाचं धूळ त्या ठिकाणी माझ्या मस्तकाला लागल आणि तुमच्या चरणात त्या ठिकाणी धुळीनं माझं मस्तक त्या ठिकाणी मी कृतार्थ होईल आणि तुमच्या चरणाचं दर्शन मला अविरतपणे घडल. म्हणून राजा एकच द्या, सेवेच्या थाई तत्पर आणि हिरोजी इंदोरकर नाव कोरायची परवानगी द्या राजा, बाकी दुसरं काही नको. काय मागणं होतं. राजांची जयंती आज महाराष्ट्रभर काही दिवसांनी त्या ठिकाणी साजरी करतील. थोड्या दिवसात आले बाबा, आपल्या गावातले मोठा सोहळा आहे. आमच्या तरुण मित्रांनी सांगितलं, पण वाक्य आहे का, राजांची जयंती तुम्ही महाराष्ट्रभर साजरी करतायत, पण राजे सिंहासनावर बसले. सर्वात मोठे उपकार म्हणजे त्या ठिकाणी मावळ्यांचे. राज गड, राज मरण स्वीकारायची जरी तयारी त्या ठिकाणी आली तरी आम्ही मरण स्वीकारायला तयार आहे. पण राज आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा माझा तानाजी मालुसरे यासारखा शूरवीर या महाराष्ट्राच्या माती जन्माला. म्हणून म्हटलं जातं, आईच्या गर्भात उमगते झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेतील अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार माला. काय कुणाची शूर आम्ही सरदार माला, काय कुणाची. असा माझा मावळा होता. म्हणजे स्वराज्य उभं राहिलं. म्हणून तर राजांना म्हटलं जातं, राज
धन्य धन्य शिवाजी शूर सबकी सुन्नत हो जाती राजा काय झालं असतं राजे तुम्ही जन्माला आले नसेल तर काय झालं असतं ऐका आया बहिणींच्या अभ्युदयाला हा महाराष्ट्र होता राजे तुम्ही जर जन्माला आले नसते तिथे अंगाने तुळस नसते तिथे अंगाने तुळस नसते राहिले मंदिरावर राजे तुम्ही जर जन्माला आले नसते आया बहिणींच्या अभ्युदयाला हा महाराष्ट्र आताही पाहिला गेला नसता म्हणून उपकार करा राजा धन्य धन्य शिवाजी वैराणी सुद्धा नमाज पढ़ने मस्जिद में जावन का खुदा सांगवे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है वैराणी सुद्धा माझ्या राजांचं वर्णन करावं म्हणून म्हटलं जातं धन्य धन्य शिवाजी सुरा पराक्रमी थोर जन्मला शिवाजी राजा जन्मला शिवाजी राजा जन्मला शिवाजी राजा जन्मला शिवाजी राजा राजांसारखा सतपुरुषच्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला नसता तर कीर्तन करण्याकरिता मंदिरात तुम्हा आम्हाला बसता आलं नसतं साहेब आज सर्व आमचे जवान त्या ठिकाणी हातामध्ये बंदूक घेऊन त्या ठिकाणी सीमेवरती रक्षण करत आहेत पण माझ्या राजांसारखा सतपुरुषच्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला नसता नसते दिसले अंगणी तुळस नसते राहिले मंदिरावरती कळस राजा तुम्ही जर जन्मालाच आले नसते तर आया बहिणींची आबरू लुटणारा हा महाराष्ट्र आताही तसाच थैमान घातलेला तुम्हाला आम्हाला दिसला असता उपकार त्या राजांचे असा त्या ठिकाणी सतपुरुष जगला ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीतून शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला वैऱ्याने सुद्धा नमाज पढ़ण्याकरिता जावं आणि त्या खुदाला सांगावं ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना माँ बहनी की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है त्यांचे उपकार तुम्ही आम्ही या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलोत ना मग एक करा काय करा महाराज मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ताली बजाओ सर्वांनी ताली बजाओ विठोबा रखुमाई
एवढंच देवाकडं मागायचे. गुण गाईन आवडे हेची माझे सर्व जोडे. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. देवा धनदौल सत्ता संपत्ती नको, पण संताचा समागम मला प्रत्यक्ष क्षणाला दे. कारण संताच्या संगतीनं काय होईल महाराज? ज्ञानोबराय सांगतात, संताची संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पुनते. देवाला आकळवण्याची ताकद संताच्या संगतीत. म्हणून महाराज सांगतात, मला संताची संगत दे. काय होईल महाराज? आणि संताची संगती यात नवल नाही, मला परत तुका म्हणे गर्भवासी, मला परत त्या ठिकाणी जन्माला येऊ दे. कशा करिता? तुझं नामस्मरण चिंतन करण्याकरिता. भाग्यवान आहे तुम्ही. आम्ही इथं जन्माला आलो तुम्ही माणूस म्हणून, पण असं काही त्या ठिकाणी देवाकडं मागा. देवा जन्मोजन्मांतरी तुझीच सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळू दे आणि अखंड मुखामध्ये तुझंच नामस्मरण त्या ठिकाणी घडू दे. हेच देवाकडं मागा. कितीतरी उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील मागणीवर. ऐका, एकच शब्दामध्ये माझ्या सेवेला निरोप देतो. आपली कीर्तनाची वेळ होऊन गेली, पण कळालं नाही तुम्हाला 2 तास कुठे गेले. 9 ते 11चं कीर्तन आहे. आता काय 8:30 10:30 असं आहे का? ऐका, जालियनवाला बाग हत्याकांड झालं. आमच्या आर्मीतली मंडळी लई आहेत, म्हणून मला प्रत्येक वेळी त्यांच्याविषयी काहीतरी बोलावं असं वाटतं. म्हणून एक शब्द सांगतो, सेवेला निरोप देतो. चालेल ना 2 मिनिटं? ऐका, जालियनवाला बाग हत्याकांड झालं आणि हत्याकांड झाल्याच्या नंतर मराठी माणसाचे रक्ताचे पूरच्या पूर चालत होते. बाबा माझ्या भगतसिंगानं डोळ्यानं पाहिलं. ऐका दादा हो, माझ्या भगतसिंगानं डोळ्यानं पाहिलं. डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला, या महाराष्ट्राच्या मातीकरिता माझा जीव जरी गेला तरी मी जीव द्यायला तयार आहे, पण या मराठी माणसाचे रक्ताचे पूरच्या पूर चाललेले थांबले पाहिजे. काय करावं? लग्न ठरण्याकरिता घरामध्ये पाहुणे आले होते आणि आईनं 5 रुपयाची नोट हातावरती दिली होती. मेजर साहेब, जा भगत दुकानामध्ये जा आणि या पाहुण्यांकरिता काहीतरी बाजार करून आण. त्या ठिकाणी ते जेवतील, तुझं लग्न जमल, मग तुझं लग्न एखाद्या मुलीशी होईल. हातामध्ये नोट घेतली आणि बाहेर गेले आणि मनामध्ये विचार केला, ही जर नोटीचं जर काहीतरी घेऊन आलो, पाहुण्यांनी जेवण केलं आणि माझं लग्न झालं तर मला आयुष्यभर तिथंच राहावं लागल. विचार नाही केला. वयाच्या 16व्या वर्षी घर सोडलं आणि आपलं जीवन या महाराष्ट्राच्या मातीकरिता समर्पित करण्याकरिता निघाला. 21व्या वर्षी बॉम्ब बनवण्याची कला शिकला आणि कितीतरी इंग्रज लोक त्या ठिकाणी संपवले महाराज. लोकांनी पकडलं माझ्या भगतसिंगाला. वेळ नाही तेवढा माझ्याकडे सांगण्याकरिता. आणि पकडल्याच्या नंतर वृत्तपत्रावर बातमी छापून आली, या दिवशी भगतसिंगाला फाशीची शिक्षा आहे. आईच्या कानापर्यंत बातमी येऊन पाहिली, पोराचा फोटो पाहिला आणि फोटो पाहिल्याच्या नंतर त्या माऊलीचे डोळे भरून आले. एवढ्या दिवस माझा पोरगा गेला होता, तेवढ्यात एकाने यावं पत्र वाचून दाखवलं त्या माऊलीला. आई, तुमच्या मुलानं पत्र त्या ठिकाणी पाठवलंय. पोरा, हा फोटो या ठिकाणी छापून आलाय. काय पत्र आहे रे? वाच. भगतसिंगाचं एकच वाक्य होतं त्या पत्रामध्ये, आई, जिवंत जर त्या ठिकाणी माघारी आलो, जिवंत जर माघारी आलो तर ही भारत माता स्वातंत्र्य झालेली असं, आणि माघारी नाही आलो तर समजून जा तुझा मुलगा या महाराष्ट्राच्या मातीकरिता गेला म्हणून समजून जा.
त्या पत्रामध्ये एवढं वाक्य लिहिलेलं होतं. त्या आईनं वाचलं आणि डोळे भरून आले त्या माऊलीचे. या दिवशी माझा पोरगा, माझ्या पोराला फाशी होणार आहे. लाहोरच्या जेलमध्ये बंद केलेल्या भगतसिंगाला पाहण्याकरिता ती माऊली निघाली. आईचं अंतःकरण आहे. मी मागच्या वेळी एका शहीद जवानाचं त्या ठिकाणी कथा सांगितली होती आणि आजही सांगून जाईल. ज्या माऊलीचा मुलगा सीमेवरती बंदूक घेऊन लढतोय ना, त्या माऊलीला विचारा तिचं जीवन. माझा मुलगा परत मला पाहण्याकरिता येईल का? त्या पत्नीला विचारा आपल्या कपाळाचं कुंकू किती दिवस आहे. ज्या दिवशी माझा पतिदेव मला पाहण्याकरिता येईल तोपर्यंत माझाच पती आहे. काय जीवन होतं बाबा. ती माऊली लाहोरच्या जेल पर्यंत गेली आणि आपल्या मुलाला आतमध्ये पाहिलं आणि हंबरडा फोडला. भगत म्हणून हंबरडा फोडल्याबरोबर भगत सिंगांचा एक शब्द आहे, आई रडू नको. या लोकाला कळल. रडत रडत भगत सिंग फाशीवरती गेला म्हणून रडू नको आई. हसत हसत मला फाशीवर जायचंय. तू रडू नको, मला भेटली ना माघारी जा. आणि ज्या दिवशी माझी फाशी ना, तू नको येऊ. तू आई आहे, तू रडल्याशिवाय नाही राहायची. तू येऊ नको, नानाला पाठव. तू नको येऊ असं म्हटल्याबरोबर त्या आईनं अंबरडा फोडला. ज्या दिवशी फाशीची शिक्षा झाली बाबा, फाशीची शिक्षा झाल्याच्या नंतर त्या आईला विचारलं त्या इंग्रज अधिकाऱ्यानं, आई तुमचा मुलगा फाशीवरती गेलाय, तुम्हाला काही वाटत नाही का? तर त्या आईनं दिलेलं उत्तर आहे, मला एकच मुलगा आहे आणि तो फाशीवरती गेलाय. मला जर दुसराही मुलगा असता तर या महाराष्ट्राच्या मातीकरिताच त्याचं जीवन दिलं असतं. ते आईचं जीवन आहे. आपल्या गावाला असे कितीतरी वीर पुरुष या महाराष्ट्राच्या मातीने दिले. म्हणून म्हटलं जातं, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. भाग्यवान आहे तुम्ही, देशाची सेवा करत असताना या मातीची सेवा करतायत. आमच्या भाऊंनी मग अशी संजय भाऊंनी खूप गोड वाक्य वापरलं जीवन झाल्यावर. म्हणजे महाराज, ज्या माईने जन्माला घातलं, ज्या मातीतून मोठा झालो, किती लांब जरी पंख घेऊन गेलो तरी याच मातीतच यावं लागतंय. हे त्यांचं उत्तर होतं. वा, त्यांच्याकरिता एकदा टाळी वाजवा. अशी माणसं एकजुटीनं तुम्ही येत आहे आणि हा सोहळा करताय. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. कार्यक्रमाची वेळ होऊन गेली तरी तुम्ही इथं बसलाय. तुमच्या सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. आयुष्यभर आपलं जीवन या मातीकरिता, देवाच्या नामस्मरणाकरिता, आई वडिलांच्या सेवेमध्ये आपलं जीवन घालवा. महाराज, एक दिवस असा येईल तो जगाचा मालक कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरी येईल आणि आपल्या जीवनात आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नारायणाच्या गादीवरून संपतो. ज्ञानेश्वर नंतर कळालं तर काय होईल. तुमच्या दादांचा आग्रह 1 मिनिटामध्ये घेतो, सेवेला निरोप देतो. जीवनात आलात ना, एकच करा महाराज, आयुष्यभर देवाचं नामस्मरण करा. नाही केलं तर काय होईल त्याचं उत्तर महाराज सांगतात. काय? हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही
आमच्या घरात वाजवणारी संस्था कीर्तन हा गुला गुला वाजती टाळ धन धन नाद रसाळ अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारे सावध भवनी भजनी लागा देव करा वारे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी करोडी उचित करोडी उचित प्रेम घाली हृदया आलो दान मागाया 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 प्रभु रामचंद्र भगवान टाळी वाजवा सर्वांनी वा वा या विद्यार्थ्यांकरिता एकदा टाळी वाजवा 2.5 तास झालं कीर्तन चालू आहे पण तुम्ही अजून उठायचं ध्यानच घेणं वा वा एकदा टाळी वाजवा तुमच्याकरिता नित्य गोविंद गोविंद मना लागली या छंद दादा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे तुमचे बसून पाय दुखले असतील पण आमचे उभं राहून सुद्धा पाय दुखले नाही हे सर्व लहान लहान विद्यार्थ्यांकरिता एकदा टाळी वाजवा आज तुमच्या भाऊंनी मला फोन केला मेजर साहेब असतील त्यांनी मला फोन केला त्या निमित्ताने इथे येण्याचा योग हे सर्व आमचे गुरुबंधू मंडळी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे विशेष म्हणजे या गावाचं माझं लय मोठं प्रेम आहे फक्त फोन केला का आम्हाला इथे यावं लागतंय तसं आज येणं नव्हतं आज आम्हाला कार्यक्रम होता पण दादा म्हटले उद्याची तारीख घ्या नाही तर आजची घ्या म्हटलं कोणती द्या आम्ही यायला तयार आहे 2.5 तास झालं संताचीच वचनं तुमच्या समोर सांगितले ऐकतात ना तुम्ही संसारातल्या गोष्टी सांगण्याकरिता आलो नव्हतो आज तुम्ही गेली 2.5 तास झालं कीर्तन सेवेसाठी बसवण्यात तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे येत असताना हे 2 लेकरं घेऊन आलो मी मागच्या वेळी आलो होतो त्यांचा लई मोठा आग्रह होता आमचे संतोष भाऊ म्हणे महाराज तुम्ही नाही आले तरी चालेल पण त्या 2 पोरांना घेऊन या वा त्यांचा आग्रह होता ही लेकरं घेऊन आलो म्हणून आता जाता जाता तुम्हाला एक परत सूचना सांगून जातो मागच्या वेळी सांगितली होती आपल्या परिसरात आपल्या नातेवाईकात कुठे असू द्या ज्याला आई नाही ज्याला वडील नाही अशी मुलं जर कोणाच्या निदर्शनात आली आई किंवा कोणाला जर आढळली कुठे असू द्या का ज्याला आई नाही ज्याला वडील नाही अशी मुलं जर असतील तर फक्त आमच्याशी संपर्क करा आमच्या भाऊशी संपर्क करा आम्ही 3री पासून तर 12वी पर्यंत 1 रुपया न घेता त्यांचं मोफत शिक्षण करत असतोय तर गेली 16-17 वर्ष झालं या ठिकाणी 16-17 वर्ष झालं आम्ही या ठिकाणी अशी मुलं सांभाळत असताना या ठिकाणी गेली 16-17 वर्ष झालं या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर फिरत होतो आणि त्या निमित्तानं इथं येऊन याचा योग आणि इथं येऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक गावागावामध्ये मी आव्हान करत असतो इथंच घेऊन येतोय असं नाही प्रत्येक गावात घेऊन जातो मी मुलं या मुलांकडे पाहून तरी आपली लेकरं टाळी घेऊन उभी राहतील आणि मी प्रत्येक गावात सांगत असतो ज्याला आई नाही ज्याला वडील नाही अशी मुलं आमच्याकडे पाठवून द्या गेली 17 वर्ष झालं संस्था चालू आहे बाबा मी काही मोठापणा सांगायला आलो नाही पण आमच्या भास्कर मामाने या मुलांकरिता ते आर्मीमध्ये ती 2 महिने झालं आम्हाला फोन करत होते महाराज तुम्ही एकदा पुण्याला या ना आम्ही पुण्याला गेलो आणि या मुलांकरिता बाबा त्यांनी 10-15 हजाराचं त्या ठिकाणी सामान या मुलांना घेऊन दिलं मी काय त्यांचा मोठापणा सांगायला नाही आलो इथं पण या मुलांकरिता ज्याला आई नाही ज्याला वडील नाही साहेब त्याचं जीवन आहे का या नगरच्या खाली आमचे बाबांनी ते तिकडचेच आहे नगरच्या खाली कापूरवाडी नावाचं गाव आहे आणि 3रीचा तुकाराम नावाचा पोरगा आमच्या संस्थेत 2 वर्षापूर्वी होता बाबा मावशीनं आणून घातलं ना आई वडील दोघाचा ऍक्सिडेंट झाला दोघं निघून गेले गावामध्ये फिरणारा पोरगा असं बारीक होता आईचं दूध जास्त दिवस मिळालं नाही अगदी शरीराने क्रोश होता मावशीनं आणून घातलं 2 वर्ष राहिला बाबा गवडे बाबा आणि 2 वर्ष राहत असताना 15-16 वर्षातला पहिला अनुभव असा आहे दिवाळीचा सण आला ज्यांना आई वडील आहेत त्यांना नेण्याकरिता बाबा त्यांची मुलं त्यांच्या आई वडील नेण्याकरिता आले बाबा
आणि आई वडील नेण्याकरिता आल्याच्या नंतर त्यांच्या मुलांना एक मंचरजवळ लांडेवाडी नावाचं गाव आहे, तुम्हाला कोणाला माहित असेल तर पहा. तिथला सोम नावाचा पोरगा आमच्या संस्थेत 3रीलाच आहे. आणि असताना त्याच्या शेजारी पेटी होती बाबा दोघांची, आणि तिची माऊली तिला नेण्याकरिता आली त्या मुलाच्या. आणि नेण्याकरिता आल्याबरोबर तिच्या मुलाला म्हणत होती, तुझ्या पप्पानं चांगली कपडे घेतलेत, आपल्याला दिवाळीला जायचंय. तुझ्या पप्पानं चांगली कपडे घेतलेत, आपल्याला दिवाळीला, असा शब्द त्या माऊलीच्या मुखातून बाहेर पडला. आणि त्या तुकारामला मायबाप नव्हते ना, तो त्या आईकडे पाहायचा, पेटीकडे पाहायचा, त्या बॅगीकडे पाहायचा. का? त्याला त्याची आई न्यायला आली. मला माझी आई असती तर मला आज नेण्याकरिता आली असती. डोळे भरून आले त्याचे साहेब. ती माऊली त्या मुलाला घेऊन गेली. सकाळी अंगणामध्ये मुलं खेळत असताना मी सहज त्या तुकारामला विचारलं, म्हटलं तुकाराम, अरे सगळी पोरं घरी गेली, तुला नाही जायचं का रे दिवाळीला? बरं का आई? तुला त्या तुकारामने दिलेलं उत्तर आहे. जवळ आला आणि त्याने रडायला सुरुवात केली. बोलता नव्हतेच साहेब त्याला संजय बाबा. आणि त्याने एक प्रति उत्तर केलं, म्हणे महाराज, काल तो सोम गेला ना, त्याची आई त्याला जायच्या वेळी म्हणत होती, तुझ्या पप्पाने चांगली कपडे घेतलेत. बाबा माझी आई आणि माझे बाबा देवा घरी गेले, तो मी कोणाला कपडे घ्यायला सांगू? ज्याला मायबाप नाही त्याचं जीवन असं आहे. म्हणून फक्त अशी मुलं असतील तर आमच्याशी संपर्क करा साधा, आम्ही त्यांना सांभाळायचं काम आमच्याकडे आहे. पण आज महाराष्ट्रभर कीर्तनानिमित्तानं जात असताना आव्हान केलं. मगाशी आमच्या संजय बाबूंनी आतमध्ये असताना म्हणे, महाराज आम्हाला 5 पोरांना कपडे द्यायचे, म्हणजे 5,000 रुपये द्यायचे. आमच्या भाऊंसाठी एकदा टाळी वाजवा. म्हणजे महाराज आम्हाला बाकी काही नको, पण या मुलांकरिता मला 5,000 रुपयात 5 मुलांना ड्रेस द्यायचे. अशी जर कुणाला या मुलांकरिता मदत करायची असेल तर नक्कीच तुम्ही मदत कराल. आपला वाढदिवस आपल्या मुलाचा, वाक्य खूप महत्वाचं आहे का, आपल्या मुलाचा वाढदिवस आपण ढाब्यावर जाऊन 5,000 रुपये जाऊन खर्च करत असाल, रामकृष्ण याच्याकडे द्या. वाक्य खूप महत्वाचं आहे. आपल्या मुलाचा 5,000 जाऊन जर वाढदिवस आपण ढाब्यावर साजरा करत असाल तर कधीतरी अनाथ आश्रमाकरिता तुम्ही आणायला या आणि आपला वाढदिवस आपल्या मुलाचा तिथं साजरा करा. मायबाप इकडं पैसे घालण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलांकरिता धान्य स्वरूपात, कपड्या स्वरूपात कोणाला जी मदत करता येत असेल ती मदत करा. तुम्ही सर्वांनी मदत केली म्हणून आजपर्यंत इथपर्यंत आलो. तुम्हा सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. अर्धा तास तुमचा जास्त घेतला त्याविषयी दिनगिरी व्यक्त करतो. मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्ही मला नाही सांभाळून घेतलं, एखाद्याला एखादाही मुलगा नसल तर मला मुलगा माना, नसल मानायचं तर तुमचं नाव माझ्या करून द्या. ऐका, बाकी खूप महत्वाचं आहे. तुमचं प्रेम फक्त सदैव राहू द्या, एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. तुमच्या चरणाला आज मस्तक टेकवता आलं. 1,000 रुपये का? नारायणजी दादा गाडगे यांच्याकडून या विद्यार्थ्यांकरिता 1,000 रुपयाला एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरिता. बाकीची जी देणगी आहे ती आमची भाऊ ज्या वेळेला पुकारतील ना त्यावेळेला त्यांच्याकडे द्या. आता कीर्तन संपलं, वेळ भरपूर झालेला, तुमची देणगी व्यक्त करतो. आमच्या भाऊंनी नाव सांगा, राजू दादा गाडगे आणि आबा गाडगे, या मुलांकरिता त्यांनी 700 रुपये दिले. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरिता. नंतर पुकारा आता कुणाला त्या ठिकाणी द्यायचं असेल. आमच्या मेजर बाबा प्रत्येक वेळी भेटले का त्या ठिकाणी देतच असतात. त्यांनाही धन्यवाद आहे. तुम्हा सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. एखादा शब्द माझ्या मुखातून गेला असेल तर आई वडिलांचं अंतकरण करून माफ करा. एवढं बरोबर असेल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. 15-20 मिनिटं माझी जास्त झाली. तुम्हा सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. जाता जाता एवढीच विनंती करतो जगाच्या मालकाकडं, देवा पैसा सत्ता संपत्ती नको देऊ, पण सर्वांना शेवटच्या श्वासापर्यंत सुखात, ऐश्वर्यात आणि आनंदात ठेव, एवढीच विनंती करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.